नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या भागात आपण बोलणार आहोत लोकनाट्यातून आणि लोककलेतून मांडल्या जाणाऱ्या समाज प्रबोधनासंदर्भात. आणि हे समाज प्रबोधन करतायत त्या एक शिक्षिका. नागपूर महानगरपालिकेत ज्यांनी एक प्राथमिक शिक्षिका म्हणून सुरुवात केली आणि मुख्याध्यापकापर्यंत त्यांचा प्रवास पोहोचला. 36 वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केलं आणि आता त्या करतायत समाज प्रबोधन. आज अनघा वेखंडे ह्या माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहे, ज्यांनी लोककलेतून हे समाज प्रबोधन सुरू केलेलं आहे. अवयवदानाबद्दल त्या समाज प्रबोधन करतायत आणि गेल्या 2 ते 3 वर्षांपासून त्यांचं हे समाज प्रबोधन सुरू आहे. तर दान पावलं हो या फाउंडेशन पासून त्यांची ही सुरुवात झाली. हे फाउंडेशन त्यांनी स्थापन केलं आणि त्यानंतर सुरू झाला त्यांचा हा प्रवास. त्याच प्रवासासंदर्भात आजच्या या भागात जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे अनघा वेखंडे. मॅडम नमस्कार. या भागात आणि जय महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कशी सुरू झाली खरं तर ह्या समाजकार्याची सुरुवात? महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दान पावलं हो हे नाव कुठून सुचलं आणि याची प्रेरणा कुठून मिळाली? तर ह्या समाजकार्याची सुरुवात झाली की मी शिक्षिका होती हे तुम्ही सांगितलंच. सेवानिवृत्त झाल्यावर आणि 2 मुली आहेत. त्यांचं सगळं कौटुंबिक कार्य संपल्यानंतर, कौटुंबिक जबाबदारी संपल्यानंतर समाजाप्रती आपण काहीतरी करावं अशी इच्छा होतीच. पण माझा स्वभाव असा आहे की मला काहीतरी हटके करायला आवडतं. जे सगळे करतात ते आपण नाही करायचं. मग अशात विचार करत होते की काय करायचं, कारण समाजकार्य करायचं असेल तर बरेच विषय आहेत. पण म्हटलं नाही, काहीतरी वेगळा विषय आपण घेतला पाहिजे. अशातच एक दिवस आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं एक आर्टिकल वाचलं आणि त्यात त्यांनी भारतीय जनतेला आव्हान केलं होतं की देहदान, अवयवदान, नेत्रदान आपल्या भारतात व्हायला पाहिजे. भारतीय जनतेने यासाठी पुढे यायला पाहिजे. मग हा विषय पाहिल्यावर मला म्हटलं आपण ह्यात छान काम करू शकतो. आणि सांस्कृतिक कार्य करणं, सांस्कृतिक कार्यामध्ये भाग घेणं हे मला खूप आवडतं आणि ते माझं छंद आहे तो. तर मग आपण आपल्याला हे समाज प्रबोधन करायचं असेल तर मग सांस्कृतिक कार्याची जोड घ्यायची. आणि कारण ते नाट्यमय रूपात आपण जर एखादा विषय समजावून सांगितला तर तो विषय लोकांना पटतो आणि तो त्यांच्या हृदयापर्यंत भेटतो. मग देहदान, अवयवदान, नेत्रदान ही काळाची गरज आहे. मग त्याच्यासाठी ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे, ती भावना त्यांच्यात रुजली पाहिजे. म्हणून मग मी भारूड यावर तयार करायचं ठरवलं आणि भारूडातनं मी जनजागृती करते. आजपर्यंत 142 प्रयोग माझे झाले आहेत. जवळपास 19,000 लोकांपर्यंत मी पोहोचली आहे आणि 800-850 लोकांनी मला देहदानाचे फॉर्म भरून दिले. अगदी. तर यानंतर एक महत्त्वाचा असा प्रश्न उपस्थित होतो की देहदान आणि अवयवदान हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत का? या संदर्भात अनेक संभ्रम आहे, कल्पना आहे लोकांच्या. त्याबद्दल काय सांगा? देहदान आणि अवयवदान हे वेगळे विषय आहे. देहदान करायचं तर आपल्याला पूर्ण बॉडी जी आहे, देह हा मेडिकलला द्यावा लागतो आणि मग त्यानंतर त्याचं मेडिकलला दिल्यावर मग बाकी काहीच होऊ शकत नाही. पण अवयवदान जर करायचं असेल तर जे काही अवयवदान केलेले असतील, अवयवदान मृत्यू झाल्यानंतर जे चांगले अवयव असतील, सुस्थितीतले, दुसऱ्याला आपण देण्या इतपत चांगले अवयव असतील ते काढून घेतल्या जातात आणि मग बॉडी परत जशीच्या तशी करून कुटुंबातल्या लोकांना विचारलं जातं की तुम्हाला आम्हाला जे चांगले अवयव आहेत ते आम्ही काढले आहेत, बाकी तुम्हाला जर ही बॉडी न्यायची असेल पुढील क्रियाकर्मासाठी तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. कुटुंबातल्या लोकांनी जर म्हटलं की नाही आता एकदा आम्ही दान दिलं, आता आम्हाला परत ते दिलेलं दान आम्ही परत घेत नाही, तर मग ज्या समाजाची ती बॉडी असेल, ज्या धर्माची बॉडी असेल त्याप्रमाणे त्यावर अंत्यसंस्कार केला जातो. संस्था किंवा जे मेडिकल कॉलेज त्यावर अंत्यसंस्कार करते आणि मग त्यावेळेला कुटुंबातल्या लोकांना बोलावलं जातं. म्हणजे हे 2 वेगळे विषय आहेत. जी. अच्छा. ह्या कामात जेव्हा काम सुरू केलं त्यानंतर तुम्ही समाज प्रबोधन सुरू केलं. अनेक लोकांशी बोलतात, भेटतात आणि प्रबोधन करतात. या दरम्यान लोकांमध्ये अवयवदानासंदर्भात, देहदानासंदर्भात काही भीती वाटते का? अजूनही काही गैरसमज आहे असं वाटतं का? या बाबतीत तर लोकांमध्ये खूप गैरसमज आहे की आम्ही जर अवयवदान केलं तर पुढल्या जन्मात आमच्या शरीरात ते अवयव राहणार नाही आणि आम्हाला मोक्ष मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही, पिंडदान आमचं होणार नाही. कारण ही आपली रूढीवादी परंपरा आहे. यातनं लोकांना जायलाच पाहिजे, हे सगळं व्हायलाच पाहिजे. ते खूप भीती आणि गैरसमज आहेत त्यांच्यात. तर ते पण आता आमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही बरेच गैरसमज दूर करतो आणि लोकांना प्रवृत्त करतो की देहदान, अवयवदान, नेत्रदान करा आणि त्यासाठी लोक पुढे येतात आहे. आता हळूहळू जनजागृती होते आहे. अगदी. जसं मी आधीही सांगितलं की तुम्ही एक शिक्षिका होतात
काहीही पार्श्वभूमी नसताना या सगळ्यांची तुम्ही या क्षेत्रात आता आला, समाज प्रबोधन करतायत. यात कुणाची मदत मिळाली का, कुणाचं मार्गदर्शन लाभलंय का? नाही, मी शिक्षिका होती, पण माझं सांस्कृतिक क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. मी बरेच कार्यक्रम दिलेले आहेत सांस्कृतिक ह्याच्यामध्ये. पण मला हा विषय कसा, शिक्षिका आणि हा डॉक्टरांशी संबंधित विषय आहे, तर यासाठी मला मात्र मार्गदर्शनाची खूप गरज होती की आपण जी काही माहिती समाजाला देतोय किंवा समाजाकडनं जी अपेक्षा करतोय ते व्यवस्थित जाते आहे का. मग अशा वेळेला मला बऱ्याच डॉक्टरांनी याच्यामध्ये मदत केली. त्यात प्रामुख्याने मी नाव घेईल डॉक्टर उदय बोधनकर, डॉक्टर विकास महात्मे, डॉक्टर संदीपा पारसकर, डॉक्टर संजय कोलते, डॉक्टर रवी वानखेडे आणि एक ब्रदर आहेत, ब्रदर रॉबर्ट आनंद, त्यांनी पण मला यामध्ये खूप मदत केली. डॉक्टर देशमुख यांनी सगळ्यांनी हे स्क्रिप्ट वाचलं, ते बरोबर योग्य दिशेने जात आहे की नाही, तुमच्याकडनं योग्य माहिती पुरवल्या जाते आहे की नाही, हे सगळं त्यांनी पाहिलं. जवळपास मला 6 महिने हे सगळं कार्यक्रम तयार करायला लागले आणि त्याच्यानंतर मग माझा कार्यक्रम सुरू झाला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला मी ज्यांनी मला मदत केली आहे त्या सगळ्यांना बोलावलं आणि म्हटलं बरोबर जातो आहे की नाही तो पहिले सांगा. त्यांनी म्हटलं एकदम उत्तम, खूप छान होत आहे आणि तुम्ही करत राहा. अगदी. आपण पाहतो जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा अनेक प्रश्न लोकांकडूनही तुम्हाला उपस्थित करण्यात येत असतील, या संदर्भातले त्यांचे काही गैरसमज असतील. तर याबाबतचाच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे देहदान करण्यासाठी वयाची काही अट असते का किंवा इतर काही नियम असतात का? नाही, देहदान अवयवदान करायला वयाची अट नाही आहे. अगदी 1 दिवसाच्या मुलाचा कुठल्या कारणाने मृत्यू झाला तर त्याचं सुद्धा अवयवदान देहदान होऊ शकतं, पण त्याला वयाचं बंधन आहे. 18 वर्षापर्यंत. समजा कुठल्या कारणाने 1 दिवसाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्याच्या आईवडिलांनी जर ठरवलं की याचे अवयव आपल्याला दान करायचे किंवा याचा देह आपल्याला दान करायचा आहे तर ते करू शकतात. देहदान करायचं असेल तर काही प्रश्न नाही, तो मेडिकलला जाईल. पण अवयवदान जर करायचे असेल तर ज्याला 1 दिवसाच्या मुलाचा अवयव दान करायचे आहे त्याला वयाचं बंधन म्हणजे असं की 1 किंवा 2 किंवा 3 दिवसाचंच मूल हवं ज्याला अवयवाची गरज आहे, असं 18 वर्षापर्यंत. 18 वर्षानंतर सर्व अवयव डेव्हलप होतात आणि मग 18 वर्षाच्या व्यक्तीने कितीही वर्षाच्या व्यक्तीला अवयव दान केले तरी चालू शकतं आणि कितीही वर्षाच्या व्यक्तीने 18 वर्षाच्या व्यक्तीला जर अवयव हवे असेल तर ते दान केलं तरी चालतं. अगदी. अनघाजी, अनेक सामाजिक विषय सध्या आहे जे भेडसावत आहेत लोकांना, मात्र त्यातल्या त्यात देहदान, अवयवदान हाच विषय निवडावा असं तुम्हाला का वाटलं? ह्यामध्ये खूप उदासीनता आहे. देहदान, अवयवदान, नेत्रदान करण्यासाठी लोक खूप उदासीन आहे, ते पुढे येतच नाही. आणि मग त्यांच्यामध्ये जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पुरवणं आणि त्यांना प्रवृत्त करणं देहदान, अवयवदान करायला हे खूप जास्ती गरजेचं आहे. आणि म्हणून मी हाच विषय निवडला. आणि दान पावलं हे नाव याच्यासाठी ठेवलं की आपण दान मागतोय आणि कुठलंही दान आपण दिलं की ते पावन होतं. जर योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळात ते पोहोचलं तर ते पावन होतं. मग आपण तर आज लोकांचे जीव वाचवण्यासाठी किंवा डॉक्टर प्रशिक्षित होण्यासाठी आपण देहाचं, अवयवाचं दान मागतोय. मग ते जर योग्य लोकांपर्यंत पोहोचलं तर ते पावन होईल आणि त्यातनं जे पुण्य मिळेल ते जो दान करताय त्याला मिळेल. म्हणून दान पावलं हो. अगदी. हेच फाउंडेशनचं पण नाव आहे आणि हेच माझ्या कार्यक्रमाचं पण नाव आहे. जी 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 अगदी. आजही तुम्ही जेव्हा भागाभागात फिरतात, ग्रामीण भागात फिरतात, काही वेगळं जाणवतं या सगळ्या मुद्द्यांना घेऊन? लोकांना माहिती आहे की नाही माहिती? शहरी भागात माहिती आहे, पण ग्रामीण भागात याची खूप गरज आहे. हा संदेश पोहोचवण्याची आणि यासाठी प्रवृत्त करण्याची खूप गरज आहे. कारण खूप गैरसमज आहे ग्रामीण भागात या बाबतीत. भूत होऊ, किती लोक म्हणतात की आम्ही जर देहदान, अवयवदान केलं तर भूत होऊन जाऊ. ह्या ज्या सगळ्या अंधश्रद्धा आहे किंवा अज्ञान आहे किंवा रूढीवादी परंपरा आहे, याच्यातनं ग्रामीण भागातल्या लोकांना बाहेर काढणं जास्ती गरजेचं आहे. आणि म्हणून माझा आता याच्यानंतरचा कल ग्रामीण भागाकडेच आहे. याआधी आपण अनेक प्रबोधनं पाहिलेली आहे, मात्र तुमच्या प्रबोधनाची खास वैशिष्ट्य ही तुम्ही लोककलेतून सांगतात. भारुड, आणि काही वेळापूर्वीच तुम्ही म्हटलात तसं त्या भागातल्या भाषेतून ही भारुडं मांडली जातात आणि त्यातून हे समाज प्रबोधन होतं. हे कसं सुचलं, म्हणजे असं करावं, ही आयडिया, कल्पना कुठून आली? मनोरंजनामधून हा विषय समजवावा किंवा सांगावा हे तर मला आधीपासूनच माहित होतं. मग आपण त्यातली अशी खूप क्लिष्ट भाषा वापरली तर ती लोकांना समजणार नाही. ते या कानाने ऐकतील, त्या कानाने सोडून देतील. मग लोकांच्या मनाला भावेल, लोकांपर्यंत पोहोचेल अशी भाषा जर आपण घेतली तर मग आपण जे काही कार्य करतो आहे ते जास्ती चांगल्या प्रकारे होईल. म्हणून मग मी त्यात वैदर्भीय भाषा निवडली. अबे, जानबे, कौन,
आत्ता बाप्पा हे असे सगळे वाक्य मी त्याच्यात घेतले तर ते लोकांना छान वाटतं, हसतात खूप बरं. आणि एन्जॉय करतात आणि मग त्याच्यासाठी पुढे पण येतात देहदान अवयवदान करायला. अगदी त्यामुळे अगदी हा विषय मजेशीर मजेशीर. आणि तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच समाज प्रबोधन करणारा आहे. या विषयावर आपण भागात बोलणारच आहोत, मात्र तुर्तास या भागात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा परत येतोय. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं खूप स्वागत. आपण समाज प्रबोधनाबद्दल बोलतोय, आपण अवयवदान देहदानाबद्दल बोलतोय. अनघा वेखंडे हे ह्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. याच विषयाबद्दल बोलताना पुन्हा एकदा या विषयाला सुरुवात करणार आहोत. अनघाजी, आपण ह्या मुद्द्यावर होतो की हे प्रश्न बोलीभाषेत तुम्ही मांडतात. कशी सुरुवात झाली, कसे मांडतात तुम्ही हे सगळे प्रश्न? काय आहे की भारूड म्हटलं की आपल्यासमोर 16वं शतक आणि एकनाथ महाराज उभे राहतात. अगदी त्यावेळेला पण जनजागृतीची गरज होती आणि आजही आपण 21व्या शतकात आहोत, पण जनजागृतीची गरज आहेच. मग जनजागृती आपल्याला ह्या विषयात करायची आहे, देहदान अवयवदान नेत्रदान. मग मनोरंजनात्मक, लोकांच्या मनाला भिडेल किंवा लोकांच्या मनाला ते जाणवेल अशा भाषेतनं जर केली तर ती अधिक चांगली होईल, त्याचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे होईल. म्हणून मग मी हे आमच्या वैदर्भीय भाषेत भारूड लिहिलं. जसं कौन रे, समजलं नाही का तुले, करायला पाहिजे ना, देहदान करायला पाहिजे, अवयवदान करायला पाहिजे. म्हणजे हे सगळी ही भाषा जी आहे ती असं लोकांना म्हणजे शहरी भागातल्यापेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांना ती आपलीशी वाटली पाहिजे. कारण शहरी भागात तर ह्याचं आहे, सध्या जनजागृती ही आहे, लोक पुढे येतात, पण ग्रामीण भागातनं फार नगण्य प्रतिसाद आहे. आणि मग त्यांना जर आपण प्रबोधन करताना किंवा कार्यक्रम करताना त्यांच्या भाषेत समजवलं, त्यांच्या भाषेत सांगितलं तर त्यांना ते अधिक जवळचं वाटेल. म्हणून मी ही भाषा निवडली. आणि भारूड यासाठी निवडलं की नाट्यमय रूपात सांगितलं तर ते खूप दिवस लोकांच्या लक्षात राहतं की अरे हे आपण असं बघितलं होतं. मग त्यामुळे पण लोक प्रवृत्त होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो कार्यक्रमाला. अगदी कुठलाही मुद्दा घ्यायचा झाला आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा म्हटलं तर तरुण पिढीचा त्यात एक महत्त्वाचा भाग असतो. कसं पाहतात तुम्ही तरुण पिढीला ह्या कार्यात? तरुण पिढीने ह्या कार्यक्रमामध्ये किंवा ह्या संदर्भात समोर यायला पाहिजे. त्यांच्यात एक ऊर्जा असते, संवेदनशीलता असते आणि त्यांनी जर हा विषय मांडला तर ते एक ब्रँड एम्बॅसेडर बनू शकतात या विषयाचे. आणि खरं तरुण पिढीने या विषयात समोर येण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी यावं असं मी त्यांना आव्हान करते. अगदी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या संदर्भात, CSR किंवा समाजातील इतर घटकांनी या कार्यासाठी काय करावं असं तुम्हाला अपेक्षित आहे? जेव्हा मी हा कार्यक्रम सुरू केला तर मला असं वाटत होतं की समाजसेवा करायची आहे, मग कुणाकडनं आपण मदत कशाला मागायची. म्हणून मी जवळपास 2.5 वर्ष स्वतः पूर्ण खर्च केला. साऊंड सिस्टीम मी स्वतः घेतली की कुठे आपल्याला कार्यक्रम करायला जायचं तर मग कशाला कोणाला खर्चातही पाडायचं. साऊंड सिस्टीम घेतली, प्रोजेक्टर घेतलं आणि जाण्या येण्याचा खर्च, नवीन गाडी घेतली, जाण्या येण्याचा खर्च मी करते. पण आता व्याप्ती इतकी वाढते आहे आणि ह्याची महाराष्ट्रभर काय पूर्ण भारतभर या विषयाची गरज आहे. लोकांनी या विषयासाठी पुढे येण्याची गरज आहे. आत्ता एक मन की बात कार्यक्रम झाला, त्यात आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी पण आव्हान केलं, एक महिन्यापूर्वी झाला, की ही चळवळ राबवायला पाहिजे. तर ह्यासाठी मग आता आम्हाला पण लिमिट आहे काही खर्च करायची. तर कोणी CSR वगैरे दिला तर ही व्याप्ती आम्ही अजून वाढवू शकतो आणि अजून मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम करू शकतो. यासाठी आम्हाला त्याची गरज आहे. दानदात्यांनी आले पुढे आणि दिला तर आमच्यासाठी खूपच चांगलं. नाही तर आमचं कार्य जे आहे ते आम्ही चालू ठेवणारच आहे, ते बंद करणारच नाही. पण जर लोकांनी मदत केली तर ही व्याप्ती अजून वाढेल आणि अजून चांगल्या प्रकारे हा राबवला जाईल. नक्कीच, अगदी मोठ्या प्रमाणात ही व्याप्ती वाढावी असंच म्हणण्यात येईल. आणखी एक महत्त्वाचा विषय की आतापर्यंत तुम्ही जे काम केलेलं आहे त्यानंतर काय ठोस बदल तुम्हाला जाणवले? हो, लोकांच्या प्रवृत्तीमध्ये बदल होतो आहे. त्यांना पटतं आहे की देहदान अवयवदान नेत्रदान हे आपण करायला पाहिजे. कारण नेत्रदान केलं तर म्हणजे सायन्स आता इतकं पुढे गेलं आहे
की एका व्यक्तीने जर आपले 2 डोळे दान केले तर 6 लोकांना त्याची दृष्टी मिळू शकते. एवढं सायन्स पुढे गेलाय. मग हे लोकांना पटतंय आणि बरेच लोक समोर येतात आहे. आता म्हणजे कार्यक्रम झाल्यावर आम्ही घरी परत आलो की आम्हाला फोन येतात, आम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आहे, तुम्ही आमच्याकडे या. मग आम्ही फॉर्म तर भरून घेतोच देहदान अवयवदानाचे, पण मग कुटुंबातल्या लोकांना प्रबोधन पण करतो, समुपदेशन पण करतो की बघा तुमच्या व्यक्तीने देहदान केलं ह्यांनी आणि जेव्हा केव्हा यांचा मृत्यू होईल त्यावेळेला तुम्हाला फोन करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा जर फोन आला नाही आम्हाला कसं कळणार आहे. मग त्यांचा फोन आला की बाकी पुढची जी व्यवस्था आहे ती पूर्ण आम्ही करतो. आणि फॉर्म आम्ही भरून घेतो. आम्ही एक स्टिकर देतो, आय एम डोनर. बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या जेव्हा देहदानाचे फॉर्म भरून घेतात तर ते एक व्हिजिटिंग कार्ड सारखं देतात, पण आम्ही स्टिकर देतो. कारण व्हिजिटिंग कार्ड कुठेही ठेवलं तर लक्षात राहत नाही आणि ज्या वेळेला घरच्या लोकांचा मृत्यू होतो त्यावेळेला खूप दुःखात असतात लोक, तर त्यांना हे लक्षातही राहत नाही की बा हे व्हिजिटिंग कार्ड कुठे आहे, त्यांनी भरून दिलेला फॉर्म कुठे आहे. आम्ही स्टिकर देतो आणि त्यांना सांगतो की हे स्टिकर तुम्ही तुमच्या दर्शनी भागावर एक तर दारावर लावा किंवा कपाटावर लावा, म्हणजे जो येणारा जाणारा किंवा घरच्या व्यक्तीची रोज त्यावर नजर पडली पाहिजे. आणि जेव्हा केव्हा असा प्रसंग येईल तेव्हा त्यांनी या विषयावर काम केलं पाहिजे. त्या स्टिकरवर आमचे नंबर असतात, त्या फोन नंबरवर तुम्ही फक्त फोन करा. तुमचा फोन आला की बाकी पुढची व्यवस्था सर्व आम्ही करतो. आणि बरेच लोक जेव्हा देहदानाचे फॉर्म भरून घेतात तेव्हा ते त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेतात. आम्ही काहीच घेत नाही. आम्ही फक्त एवढे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्हाला नको, आम्हाला फक्त तुम्ही फॉर्म भरून द्या आणि तुमच्या घरच्या लोकांना फोन करायला सांगा. मग जेव्हा अशी काही वेळ आली की तेव्हा त्यांचं आधार कार्ड, डॉक्टरांचं डेथ सर्टिफिकेट, पॅन कार्ड हे आम्हाला द्यायचं. पुढची व्यवस्था सगळी आम्ही करतो. अगदी. आतापर्यंत तुम्ही हे कार्य केलं, यात असा एखादा क्षण किंवा प्रसंग ज्यात अगदी भावनिक वाटलं, प्रेरणादायी वाटलं? असा भावनिक प्रसंग म्हणजे एक मॅडम आहेत मंजिरी पत्की म्हणून, त्यांच्या आईचं त्यांना देहदान करायचं होतं. फॉर्म भरलेला नव्हता तरी त्यांचा फोन आला की मला तुमचा नंबर मिळाला आहे, माझ्या आईचं देहदान करायचं आहे. आणि त्यांचं ते देहदान त्यांनी केलं, नेत्रदान केलं, देहदान केलं. तर हा खूप भावनिक प्रसंग की आपल्याशी त्यांचा काही संबंध नसताना नुसतं कोणीतरी सांगितलं, त्यांनी आपला फोन नंबर दिला, त्यांनी आपल्याला फोन केला आणि त्यांच्या आईचं देहदान केलं. ही माझ्यासाठी खूप भावनिक प्रसंग होता आणि खूप छान वाटलं की चला आपलं कार्य योग्य दिशेने जात आहे. आज कमी आहे, माझ्या संस्थेतर्फे 4 देहदान 2 नेत्रदान झाले आहे. आज संख्या अगदी नगण्य आहे, पण एक दिवस नक्कीच आम्ही शिखर गाठू अशी मला अपेक्षा आहे. अगदी. आतापर्यंतच्या प्रवासात आणि यानंतर तुमचं उद्देश काय आहे, लक्ष काय आहे, तरुण पिढीला कसं जास्तीत जास्त सोबत घ्याल आणि आणखी काय वेगवेगळे प्रयोग तुम्हाला या क्षेत्रात करायचे? तरुण पिढीला जास्तीत जास्त आमच्यामध्ये सामावून घेणं, याच्यासाठी मी शाळा आणि कॉलेज यामध्ये प्रयोग जास्ती करते. शाळा कॉलेजमध्ये कारण तरुण मुलं असतात आणि 8वी ते 10वीचे मुली, त्यांना मी प्रबोधन करते, त्यांच्यासमोर कार्यक्रम करते आणि त्यांना आव्हान करते. तर यामुळे बरेचशे कॉलेजचे मुलं माझ्याचे म्हणजे विद्यार्थी आमच्या संस्थेसोबत जॉईन झाले आहेत आणि ते हे कार्य करायला तयार आहेत. आता हळूहळू ही संख्या वाढणार आहे, पण आज नक्कीच 1200-1300 विद्यार्थी माझ्या संस्थेसोबत जुळलेले आहे आणि त्यांना मार्गदर्शन हवं असतं तर ते करते आणि त्याप्रमाणे ते कार्य पण करतात. आणि यामध्ये मला अजून अंगणवाडी ज्या महिला आहेत, अंगणवाडी शिक्षिका, त्यांना पण जोडायचं आहे. कारण कुठे समजा फॉर्म नसेल भरला पण डेथ झाली तर त्यांना आम्हाला कळत नाही, त्यामुळे आम्ही समुपदेशन करायला जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला मला असं वाटतं अंगणवाडी शिक्षकांना जर आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं तर त्यांच्या एरियात कुठे हा असा प्रसंग आला, त्यांनी फक्त आम्हाला एक कॉल करायचा की इथे असं असं घडलंय, तिथे जाऊन आम्ही समुपदेशन करणं, अवयवदान देहदानासाठी तुम्ही त्यांना समजावून देणं हे करणार आहोत. पण त्याच्यासाठी अंगणवाडी शिक्षिकांची मदत आम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर आम्ही आमचं कार्य तेच जाणार आहे. खरं म्हणजे समाज कार्य करताना हे एकट्या दुकट्याचं काम नाही, मोठी टीम याच्यासाठी पाहिजे असते. तुम्हाला ती मदत कुणाची आहे? हो, माझ्या टीमची मला खूप मदत आहे. त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईल सौ शोभाताई बावनकर, निलिमा देशपांडे, अंजली पारधी, रेखा भारद्वाज, माझ्या दोन्ही मुली, ह्यांचं पण मला खूप सहकार्य मिळतं. माझे मिस्टर अरुण वेखंडे, पलाश पारधी, जयंत गुरुजी, जयंत पारधी, ह्या लोकांचं मला खूप मोलाचं सहकार्य मिळतं आणि त्यामुळे मी यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आणि शेवटी तुम्ही प्रेक्षकांना देहदान आणि अवयवदानाबद्दल काय संदेश द्याल? मी तर हेच सांगेल
स्वर्गात बसलेला देवसुद्धा कुणालाही जीवदान देऊ शकत नाही. तुम्ही किती महामृत्युंजयाचा जप करा की अजून काही करा, आणि चित्रगुप्तसुद्धा कुणाचं भाग्य बदलू शकत नाही. पण त्या परमेश्वरानं, त्या परमात्म्यानं कलियुगातल्या माणसाला अशी पावर दिली आहे की तो जिवंतपणी आणि मृत्यू झाल्यानंतर स्वतःचे अवयव दान करून, देहदान करून कितीतरी लोकांना जीवदान देऊ शकतो, कितीतरी कुटुंबाचा आधार बनू शकतो, कितीतरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य पसरवू शकतो. कलियुगातला चालता बोलता देव होण्याचं भाग्य त्या परमेश्वराने कलियुगातल्या माणसाला दिलंय. ते ओळखा आणि देहदान करा, अवयवदान करा, नेत्रदान करा. अगदी अत्यंत महत्त्वाचा असा संदेश मॅडम तुम्ही दिलेला आहे देहदान आणि अवयवदानासंदर्भातला. खरं तर माणुसकी काय आहे तर ती हीच देहदान आणि अवयवदान, की आपल्या गेल्यानंतरही आपण कुणाच्या तरी स्वरूपात जिवंत राहणार आहोत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे अनघा वेखंडे यांच्याकडून. त्यामुळे जय महाराष्ट्राच्या या भागात तुर्तास इतकंच. देहदान अवयवदान करा हाच संदेश. नमस्कार मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला, इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचेही खूप खूप आभार.